मुनी ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की, संत सोपानदेव महाराज की, महर्षि वाल्मीकि महाराज की, गुरु बंसी महाराज की, बोलो रे भाई सब संतन की, सद्गुरु जोग महाराज की, नाथ साहेबांचा हर हर हरिदासाच्या घरी मज उपजवा जन्मांतरी, म्हणशी काही मागा हेच देगा पांडुरंगा. संता लोटांगणी जाता लाज नको मनी, किंवा जाता लाज नये मनी, म्हणशी काही मागा हेच देगा पांडुरंगा. तुका म्हणे अंगी, तुका म्हणे अंगी, शक्ती देईना चिरंगी, म्हणशी काही मागा हेच देगा पांडुरंगा. विठाला हरिदासाच्या घरी मज उपजवा जन्मांतरी, म्हणशी काही मागा हेच देगा पांडुरंगा. समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम, जगननिहित पाणी मंडन मंडनाना, तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम, सदैधवल हासम विठ्ठलम चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथम नामान, पांडुरंगा करो प्रथम नामान, दुसरे चरण संताची या. पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची या. राम कृष्ण हरी त्यांचा कृपा ताने, कथेचा विस्तार हो, त्यांचा कृपा ताने, कथेचा विस्तार हो. टाळी वाजवा भजन करा, टाळी वाजवा. पांडुरंगा कृपा मला दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दासगुरुदास यांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, आवाजालो जरातरी, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा,
वाटाळ करी आला वापसवाले आला हा 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 झालं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करदयाळा तुमचा अनुग्रहाला धरू पावन झालू चराचरी मे कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी कुंजतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मीकी कोकिलम हरिदासाच्या घरी मजोपजवा जन्मांतरी म्हणशी काही मागा हेच देगा पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी म्हणजे आपल्या या श्रीतीर्थ क्षेत्र टापरेवाडी बरोबर ना हा टापरेवाडी गावातील या चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील आजच्या जागराची कीर्तन सेवा प्रामुख्यानं माझ्या वाट्याला आली. मी माझं परम भाग्य समजतो त्यांच्या मार्फत ही सेवा मला प्राप्त झाली. ते भजन भीष्म गायनाचार्य व्यासपीठ चालक त्यांचे धावले महाराज अतिशय सुंदर गोड स्वभाव आणि विद्वान महात्मा. त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल की बाबा जुनं ते सोनं नाही का आणि आता जुन्याला महत्व यायला लागलंय बरं का. आता डांगडिंग चालत नाही आणि आता ते जुने दिवस परत येणार आहेत. जे जुने जे दिवस होते ना पारमार्थाचे ते परत येणार आहेत आणि आलेच समजायचं. कारण आता तुमच्या सत्यातली जे महाराज पाहिले ना पहिल्या दिवसापासून फडकरी आमय महाराज शिंदे फडकरी पुन्हा आपले भैयू महाराज फडकरी मिलिंदजी महाराज आहे का नाही. आणि आपला आहे साधाच आहे काळाच आहे पण बरा आहे आपण महाराज लोकांना सत्ता कळतो विठ्ठल तेव्हा चांगले दिवस आल्या तुमच्या गावाला. हे मला फार आवडलं बाबा आणि ऐकताय अधिकारी लोकांचं त्याच्यामुळे जरा तुम्हाला डबल थँक्यू इज ए मोस्ट थँक्यू. तुम्हाला धन्यवाद द्यावं तेवढं थोडे कारण तुम्ही पारमार्थिक दिसता. वातावरणावरून कळतं थोडे परी निरे थोडेच आहेत लोक पण चांगले आहेत आहे का नाही. आणि त्याच्यामुळे धावले महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. काय सुंदर चाललंय. पमा ग म पानी सानी द पमा प ग म ग म ग रे सानी ग रे सा हा रे दासची ये गरी काय सांग पट्टदीप. तुम्हाला ते शनी महात्म्य ऐकले का नाही तुम्ही काय माहिती. तर त्याच्यात ते विक्रमराज आणि त्याचा ते चौरंग झालेला आणि त्या तेल्याच्या गाण्यावर त्यानं जो राग गायला तो राग ह्या विठाला आणि मग काय दिवं असं लागलं म्हणतात तेल नाही काय नाही रागदारी होते दिवे लागले संपूर्ण नगरी शेत म्हणजे कसला काय कोण आलाय. मग ते राजकुमारीला ते आवडलं असं वगैरे कधी वाचलं तर वाचा शनी महात्म्या विक्रमराजाची कथा येते त्यात. तर त्या शनी महात्म्यामध्ये पट्टदीप रागाचा उल्लेख आलाय म्हणजे दीप रागाचा. असे पूर्वीच्या काळी मेघमल्हार गायल्यावर पाऊस पडत होता. आता आपल्या गाण्याने कायम पडतोय अशा प्रकारे. असे मला सांगायचा मुद्दा अतिशय सुंदर सुरुवात केली. स्टार्टिंग इज ए बेस्ट स्टार्टिंग नाही का. फर्स्ट इम्प्रेशन इज ए लास्ट इम्प्रेशन. इथं सुरुवातीला चाल अशी झाली म्हणल्यानंतर आजचा शेवटचा दिवस आहे रात्रीच्या सत्रातला गोडवान आहे का ना. धावले महाराज त्र्यंबक महाराज टापरेत गावातले तुमच्या हे सगळे गायक मंडळी. आता सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. वैयक्तिक एकाचं नाव घातल्यावर दुसऱ्याला राग आहे का नाही. मला घरी जायचे परत मी रात झाली आता स्वाबधारीत सूरज महाराज काळे सोनवळीचे माझ्यासमवेत आले आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंग सम्राट तालमणी भोसले महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे कलर पण तो तसं मस्त पाहिजे असे नामदेव आप्पा शामगावकर म्हणायचे बाईला संसारात नवरा चांगला पाहिजे कीर्तनात महाराजांना
पाकवाजा चांगला पाहिजे का तर कीर्तनकाराचा पाकवाजा कोण असतो नवरा आहे माझ्यापेक्षा देख नाही बरा ह्या सुद्धा ते अतिशय सुंदर मृदुंग वाजवत आहेत त्यांना मनापासून धन्यवाद आणि महिला मंडळ थोडं पुढं सरा जरा माग लोक येतील मग जरा थोडं सरा भरपूर जागा आहे पुढं सरा आणि अतिशय सुंदर मृदुंगाची साथ आहे मृदुंग मध्ये महाराजांना धन्यवाद तुम्ही म्हणताल महाराज कीर्तनाच्या आधी लोकांचं नाव घेऊन त्यांचं कौतुक करून का बरं काय नाही म्हणजे कीर्तन कडेला जात या विठाल मरगाची हा ते आडनाव विसरलं तुम्ही आणि यांचं काय धोत्रे हा ते पायजाम्यावरच आहेत पण धोत्रे चला असं वाढल्यात म्हणलं इथं म्हणलं पाय हो तुम्ही आम्ही खेळी बेळी गदारवळी आनंदी एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ तेव्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी झालेल्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो विठ्ठल कुंडली पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम संत सोपानदेव महाराज बोल सवाई सर्जक जोगेश्वरी माता की उपस्थितांमध्ये मला कायम तोंडाला बोलवणारे आणि वनवे साहेब हवालदार आले त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आमच्या गाडीत आमच्या समेत आले जेवण वगैरे आमचं त्यांच्या इथे झालं वारकऱ्यांबद्दल आस्था असणारं कुटुंब बरं का लय मोठमोठे महात्मे त्यांच्या इथून गेलेले तर अतिशय मोठं प्रेमाचं स्नेहाचं वनवे महाराज त्यांच्या बहिणीला घेऊन आले त्यांची बहीण बी आली दाजी बी आल्या नागरिक त्यांना धन्यवाद देतो सर्वांना मनापासून धन्यवाद आणि विशेष धन्यवाद माईक वाल्याला सिस्टीम वाला छाने माईक छाने गडी देख नाही लगीन झालंय का होणार ह्याच वर्षी होणार तू काय काळजी करू नको मी जे काय म्हणलेलो ती झालेलंच आहे आतापर्यंत काय कोलाळा गडी बघा होणार तू काय काळजी तुझ्या 2 मशनीच्या 4 मशनी होणार 4 साऊंडचं 8 साऊंड होणार हे म्हणतात तुझंच आहे हा वेल मांडवाला जाणार तू काय काळजी करू नये असे आनंद आहे तुझी नाही खरी महाराज मस्त वेगळी काम आहे टापरीच आहेत ना काय नाही तुमचं विठ्ठल आहे का मागं बी विठ्ठल पुढं बी विठ्ठल माझ्याकडे माझा देव पाहत आहे तेव्हा या अनुषंगानं अशी सुंदर अशी कीर्तनाची सेवा जागराची सेवा मला आली आहे तशी एखाद्या म्हाताऱ्या माणसाला पाहिजे पण आता मला दिली सुद्धा मरून आता करता तरी काय आली या बोगाशी असावी काय सेवकी करावी सांगितले काम जे काम सांगितले ते केलं पाहिजे म्हणून सेवक आहे मी आणि म्हणून या सेवकाला जागराची सेवा दिल्यामुळं संप्रदायाचा दंडक माहीत असल्यामुळं सेवेसाठी निवडलेला अभंग मार्ग निप्पर प्रकरणातला आहे तो कोवरायांचा आहे सप्त्यातलं 3 कीर्तनकार बांधलेला असतात कासऱ्यानं नाही उपारण्यानं नाही ते बांधलेलं असतात दंडकानं नियमानं सप्त्याच्या नियमानं संप्रदायाच्या नियमानं काय संप्रदायाचा नियम आहे पहिल्या दिवशीच्या महाराजाने देवाच्या नामाचं महत्व सांगावं सांगतेच्या आदल्या दिवशीच्या महाराजांना देवाकडे मागणी मागावी आणि सांगतेच्या महाराजानं चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी भगवान कृष्ण परमात्म्यानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करावा लागतो असे 3 कीर्तनकार सप्त्यातले बांधलेले असतात त्यातला दुसरा मी विठ्ठल मागणीचा विषय आहे जागराचं कीर्तन आहे म्हणून सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबरायांचा 4 चरणाचा आणि मागणीपर प्रकरणाचा असून या अभंगामध्ये तुकोबराया देवानं अनेकदा विनंती केल्यावर तुकोबराय मागतात विठ्ठल
हो, अभंगाची पार्श्वभूमी जर पाहिली तर या अभंगामध्ये तुकोबराय मागतात म्हणजे मागणारे तुकोबर आहेत असं अर्थ घेऊ नका. का मागण्याचा निषेध करणारे बरेचसे अभंग तुकोबर आहेत. भिक्षापात्र अवलंबने जळो जेने लाजिरवाने, अरे म्हणले भिक्षापात्र स्वीकारणं हे धीक जेने त्याची तुकोबराय म्हणतात. हे मागणं हे आमच्या बसत नाही, पिढ्यानपिढ्या बसत नाही. काही मागणे अमानुषित, काही मागणे अमानुषित, हे वडिलाची रीत ध्यान कसो, ध्यान कसो, काही मागणे हे अमानुषित, वडिलाची रीत ध्यान कसो, काही मागणे अमानुषित, वडिलाची रीत. वा वा, विठाला विठाला. हो, तुकोबरायांनी निषेध केलेला आहे मागण्या प्रकरणाला. नाही म्हणतात आमच्या वडिलाची रीती काही मागणे हे आम्हा अनुचित. तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात काही न मागे कोणाशी आणि तोच आवडे देवाशी. अरे देवाला तो आवडतो जो कधी मागत नाही. म्हणजे मागणं हे त्यांना आवडत नाही, मागत बसणं हे त्यांना आवडत नाही. हात पसरी जिने धीक त्याची, तो का म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, आणि हात पसरी जिने धीक त्याचे. हे मागणं हे त्यांच्या बुद्धीला पटत नाही. पण तुकोबराया मागणं बुद्धीला पटत नाही म्हणता आणि मग मागता कसं काय नाही म्हणले. जेवाय बसलोय आणि जेवाय बसल्यावर पोट भरून जेवण झाले, पण तरी बी पंक्तीचा मालक म्हणतो एकच जिलबीचा येडा घ्या. नाही नाही नको नको आता पोट भरलं, नको 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 आता पोट भरलं, नाही नाही घ्या, नको नको आता इच्छा नाही घ्या. घ्यावा लागतो का नाही. त्यात बघ तुकोबराय म्हणतात मी काय मागत नव्हतो पण देवच म्हणत होता. काय अभंगाचं दुसरं चरण. मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, बोला बोला. हा चरणापासून सोडावं कारण मग लेख लागते अभंगाची. जसं म्हणजे मध्येच सांगता येत नाही, म्हणजे स्टेप बाय स्टेपने. तुकोबराय म्हणतात देव म्हणतोय मनसी काही मागा, देव म्हणायचा. मग कधी म्हणायचा
प्रत्येक वारी. आता कार्तिक वारीला गेलो ना तरी देव म्हणायचा तू खोबरा काहीतरी मागा. आणि मग मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. यांनी काहीतरी मागावं याची आस देव पाहायचा. का कित्येक दिवसाचं ऋण देवाकडे भक्तीचं 8 पिढ्याचं नाही का. 8 पिढी विश्वंभर बाबापासून बोलोबांपर्यंत भगवान तुकोबारायांपर्यंतच 8 पिढ्यांचं. आणि हे भक्तीचं ऋण देवावर आणि देवाला वाटायचं मागावा तुकोबा. मग काहीतरी मागितलं आपलं देऊन मोकळं व्हायचं. मग काहीतरी मागा मनशी काही मागा देव म्हणायचा मागा. मग तुकोबारा देवाला म्हणायचे देवा हे काय मागणं वगैरे आमचे वडिलोपार्जित नाही बाबा. नाही पण मागाच. आणि काय योगानं असं तुकोबारांच्या मनात आलं. आणि तुकोबाराय देवाला म्हणले देवा तू म्हणतोय मागा म्हणून मागतो बर का. देव म्हणले वा 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 कधीच न म्हणणं मागणारे आज मागायला लागले. मग देव थोडा थांबला म्हणला तुकोबाराया बघा बर का विचार करून मागा. तुकोबारायांचा शब्द गेला. म्हणले मागण्यातलं कळतं म्हणले मला. ऐका बर का मागण्यातलं कळाय पाहिजे. काय मागायचं ते कळलं पाहिजे. राजा प्रसन्न झाला. कसा फेरफाटका मारा गेलता आणि एक शेतकरी पाणी धरीत होता. राजाला तहान लागली. राजा असला तरी पाणी पितो ना. कसं आहे तुमच्या इकडे कसं आहे पुढारी पाणी पितात का नाही का नुसतं खायचंच बघा त्यात. डांबर खा वाळू खा सिमेंट खा नाही संडास नाही म्हणायचं. खा गडे खा खुशाल खा मिळाली संधी तवर खा गडे खुशाल खा. सोसायटीचं राजकारण याच्या हाती दिलं. तेल खात धान्य खात कुठं गप केला तर खुशाल खा. खाणाऱ्यांचा एक अभंग तयार केलेला आहे. त्यातला नाही पण चांगला आहे. माथ्यातला आहे पण चांगला आहे. गावोगावी निघळ्या शाळा पोर मारती बॉम्बा. ऑफिसामध्ये चहा पितो मास्तर म्हणे थांबा आता खुशाल खा. नारंगीने मोसंबीने केले हा कर. घरामध्ये लेकरदार पोरं मारत्यात उपाशीच पोरं आता खुशाल खा. निवडून दिलं गावाने याला पुढारीच केलं. आश्वासन देऊन याने तोंड गप केलं आता खुशाल खा. माती खा वाळू खा डांबर खा काय खायचं ती खा. तुमच्याकडे पेतात ना पुढारी पाणी म्हणतोय मी. चला चांगलंय. तहान लागली राजाला. राजा आहे तो राजा को भी दिल होता है. मग भावना असतात राजाला. राजा तहान लागली पाणी प्याला. आणि पाणी पिल्यावर राजा म्हणला वा 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 काय शेतकरी म्हणला तू एवढ्या उन्हाच्या तडाख्यात पाणी पाजलं माझं संतुष्टी केली. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय मागायचंय ती माग. कोण प्रसन्न झालाय राजा. राजा म्हणल्यावर कसं राजा बोले राजा आहे तो. म्हणला माग काय मागायचं. हा म्हणला काय सांगायचं राजे सरकार. सकाळी गडबडीत आलो आणि कोपरी घातलीच नाही शर्टच घालून दिसता. आण तंबाखूची पुडी नाही हाय तंबाखूची पुडी कोपरीत पण सोना कोपरीतली तंबाखू खिशात घातली होती कोपरीत सोना राहिला होता. म्हणला राजा सकाळ धरून तंबाखूची लई तलब झाली. तंबाखू आहे पण सोना नाही तेवढा सोना दे म्हणलं. राजा प्रसन्न झाला आणि सोन्यावारी नेला. याला म्हणतात मागायचं कळलं पाहिजे. मागायचं कळलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात तेव्हा मला कळतं मागण्यातलं. मागायचं कळलं पाहिजे. कांदळ देवळात चाललं होतं. महादेवाच्या देवळात निघालं होतं. एका डोळसाची त्याची गाठ पडली. तुम्हाला डोळस कळतं ना. आंधळ कळतं ना. आंधळ म्हणजे हा त्याला दिसत नाही. आणि डोळस म्हणजे त्याला दिसते. मग असं ते दिसत ज्याला दिसतंय ते डोळस म्हणजे आंधळा. कुठं चाललाय. कुठं देवळात चालला. कुठं देवळात कशाला तुला दिसन का देव. आंधळ्याने उत्तर सुंदर दिलं. म्हणला मला नाही देव दिसायला. देवाला तर दिसन ना मी आलेलो. आंधळ्याचं उत्तर बर म्हणलं तू चाललाय ना मी बी देवळात चाललोय तुला नेतो. मग त्या डोळसाने आंधळ्याच्या हाताला धरलं देवळात गेला आणि कर्मधर्म सहयोगानं
कीर्तन म्हणजे उशीर होऊ नये म्हणून महादेव लगेच प्रसन्न झाले त्यांना दोघांना. तसं होत नाहीत पण झाले. वरांबुरे काय मागायचं ते मागा, मागायचं ते मागा म्हणल्यानंतर देव म्हणला आंधळ्या तू एकदा माग. आणि डोळसाला म्हणले हे डोळसा तू 3 वेळा मागायचं. मागायचं कळलं पाहिजे त्याच्यावर सांगतोय. आंधळ्याला एकदा, डोळसाला म्हणजे 3. आंधळ म्हणला देवा असं काय मला एकदा आणि त्याला 3. अरे म्हणला तुला घेऊन आला ना तो, तुला आता आला असतं का? आणलंय मग सबसिडी त्याला 3 वेळा माग. वा वा. आंधळा म्हणला मागतो देवा. आंधळ उशीर होतं. आंधळ म्हणलं देवा माझा नातू माझ्या डोळ्यात एकच सोन्याच्या ताटात जेवत असल्याला मला दिसला पाहिजे. फुल स्टॉप. वरंबुरे भगवान म्हणले तसाच तू म्हणशील तसं होईल. काय काय मागून घेतलं त्यांनी बघा. माझा नातू माझ्या डोळ्यात एकच सोन्याच्या ताटात जेवत असल्याला मला दिसला पाहिजे. शेवट दिसला पाहिजे ते पहिलं द्यावं लागलं. पहिलं त्याला दिसायला लागलं पाहिजे ना. आंधळ्याला पहिला दिसायचा केला. बरं नातू सोन्याच्या ताटात म्हणजे सोन्याच्या ताटात काय गरीब लोक जेवतात का? मग राजा केला आंधळ्याला. मग राजा राणीला पोरगा, परत पोरगा, पोराला परत नातू, आणि मग नातू सोन्याच्या ताटात जेवत असलेला दिसला पाहिजे. एका वारामध्ये एवढं सगळं मागून घेतलं. मागण्यातलं कळत होतं कोणाला? आंधळ्याला. कळलं ना तुम्हाला? हे मागण्यातलं कळलं पाहिजे. आता याच्यातून जाता जाता एक थोडासा संदेश असतो. हा कधी आता कदाचित देव प्रसन्न झाला. आता तुम्ही टापलेवाडीची म्हणजे होणार ना, देव प्रसन्न होणार ना. एवढं चांगलं काम करता शब्द करता म्हणल्यावर काकड्याला महिला येतात वाटतं ना असते नाही. मग अशी पुकारली तर काकड्याच्या महिला कीर्तनाला या तेव्हा म्हणून म्हणलं बाकी नाही काय. म्हणजे जोरात काकडा चालतो म्हणे देव प्रसन्न होईल. नाही तर काय होईल? आणि झालाच प्रसन्न पाठ झालाच काकड्यात प्रसन्न तर मागायचं कळलं पाहिजे म्हणून सांगून गेलो. माझा नातू माझ्या डोळ्यात देखत सोन्याच्या ताटात जेवत असल्याला दिसला पाहिजे. आपल्याला तयारी बी पाहिजे ना. घेतली तयारी करून पटलं ना. हा म्हणा चला पुढं. डोळस होत. भगवान म्हणले माग काय मागायचं? हे म्हणलं महादेवा कुठला महाराज आहे? आपल्या तालुक्याचाच बाळा पुरंदर. तू असा टाकला की जाय ना हवेली मध्ये. काय सांगत तुम्ही? डोळसाला म्हणले माग काय मागायचं? डोळस म्हणला 3 आहेत ना. हा म्हणले 3 आहे. मग 3 पाळे मागितलं. हा चालतंय म्हणलं. काय माग तू? पहिलं मागतो. माझी बायको म्हणला काळी. माझी नाही बरं का ते म्हणला. माझी बायको काळी. मग ते गोरी कर तिला सुंदर कर म्हणला. भगवान शंकर म्हणले तसाच तू म्हणशील तसंच होईल. आणि हे तिथून निघालं. बायको सुंदर झाली का बघाय. हे बायको त्याची सुंदर झाली तर शंकराचं वरदान आहे. आरशात बघत होती काय सुंदर झाली. आणि मग ती सुंदर झालेली बायको गप नाही बसली, बाजारात गेली. सुंदर झालेला माणूस काय घरात बसत? मी कशी दिसते चला त्याला विचारायची. आणि त्याच्यात पुतळ्या डोळलं, साकळ्या पैंजण, कमरेला कंबर पटा, नाकात नत घालून सारा थाट माट करून नेसली शालू पैठणचा. असं ते तिथं गेली. जुने गवळण आहे बरं का. हात नका लावू मला कोणी, हात नाही लावू मला कोणी, हात नका लावू कोणी. नेसली शालू पैठणचा. मथुरेच्या बाजाराचा आज बाई दिवस असं काहीतरी आहे ते. चला ते मला असं राहत नाही चांगलं निघाल्यावर. आणि मग हे बाहेर आले मग कशी दिसते मी कशी दिसते. आणि मग काय त्याच्यात राजा आला फेरफाटका माराय. आणि राजाने पाहिजे एवढी सुंदर बाई काय करते म्हणले इथं. हे रथात टाकली राजाने. आणि राजा घेऊन गेला तिला. सुंदर बाई दिसली. राजा गेला घेऊन. तो नेम्या वाटतच होता. तेवढ्यात हा घरी आला. आईला म्हणला आय ती कुठं गेली. हा खास मंत्र आहे बरं का लग्न झाल्यानंतरचा. ती कुठं गेली. आई म्हणली गेले म्हणली बाजारात गेल्यानंतर यांनी एका वाण्याला विचारलं बायको. अरे म्हणली तुझी बायको सुंदर झाली. राजा आला रथात टाकून घेऊन गेला म्हणलं तिला. हा म्हणला राजाने नेली. संपला कार्यक्रम म्हणला आता चला माघारी. महादेवाच्या देवळात गेला. महादेवाला म्हणला महादेवा बायकोला आस्वलीन कर म्हणला. दुसरं मागणं मागतो तिला आस्वलीन कर. हे रथातच आस्वाल झालं. याचं सॉंग ते राजाने पळावलेलं. आणि ते केस काय नख काय गुरगुर गुरगुर करतोय काय.
त्याने राजाला असा हात लावला. राजा म्हणला टोचत काय. माग पाहिलं तर अशोक तिला ढकलून चालू रथातून ढकलून दिलं आणि हा बिचारा डोक्याला हात लावून घरात आला बसला. देवाने एवढे 3 वरदान दिले त्यातले तर 2 मी घालावले म्हणला. आणि हे अस्वल उड्या मारीत मारीत घरी आलं. राजाने पळवलेलं उड्या मारीत आलं आणि याला म्हणलं साहेब. हा म्हणला काय टोचत आहे. वर पाहिलं तर अरे हे तर अस्वल आहे. म्हणलं ते ढकलून दिलं. कुठून आला कशा आलं. आपण म्हणले आला नाही बायको आहे म्हणली मी तुमची. मग म्हणले हे तुझं अस्वल कसं काय म्हणली. काय सांगावा घरात सुंदर झालं ते. बाजारात गेली राजाने रथात टाकली आणि नेम्या वाटतच अस्वल झालं. अरे म्हणलं हे आपलाच कार्यक्रम आहे. परत देवळात गेलं. महादेवाला म्हणलं सांब सदाशिवा जशी होती तशीच ठेव विठ्ठल. म्हणजे 3 मागायचं 3 चान्स असून सुद्धा मागायचं कळलं नाही आणि एका तांदळाने मागून घेतलं. सांगायचा मुद्दा मागायचं कळलं पाहिजे. मागायचं कळलं पाहिजे. आणि म्हणून मागण्यातलं तुकोबारा म्हणतात मला कळतं देवा. तुम्ही मला मी मागल ते तुम्हाला द्यावं लागल. हो म्हणले काय मागायचंय ते मागा. बघा म्हणले तुम्हाला कळतं म्हणले मागण्यातलं. मग तुम्ही म्हणताय मागा म्हणून तुकोबारा म्हणले मानतो मागतो. तुम्ही म्हणताय मागा म्हणून मागतो. काय म्हणतो तुकोबारा म्हणतात काय मागतो. अभंगाचं पहिलं चरण. हरिदासाची घरी हरिदासाची पोंडलिक महाराज नागवडे म्हणतात. मला वाटतं वाद्यात म्हणलं होतं जुनी साधी. जुनं म्हणत नाही कुणी असं. आता म्हणतोय का कुणी नाही. जुनी साधी अतिशय सुंदर. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा म्हणतात देवा तू म्हणतोय मागा म्हणून मागतो. काय मागतो. हरिदासाची या घरी आणि मजो बजवा जन्मांतरी. देवा तू म्हणतोय मागा म्हणून मागतो. काय मागतात तुकोबारा म्हणतात हरिदासाची या घरी देवा हरिदासाच्या घरी मला जन्मोजन्मी जन्माला घाल. मज उपजवा म्हणजे जन्माला घाला. आणि कधी जन्माला घाला म्हणजे जन्मोजन्मी जन्मांतरी. जन्मोजन्मी जन्मांतरी मला जन्माला घाल. कोणाच्या घरी जन्माला घाल. हरिदासाच्या घरी. आणि हे ऐकल्यावर देव हसायला लागला. आणि हसता हसता देव म्हणला तुकोबारा तुम्ही तर म्हणले मागण्यातलं कळतं मला. आणि काय हो तुम्हाला मागण्यातलं कळतं का म्हणले. काय मागताय तुम्ही जन्मोजन्मी आणि हरिदासाच्या घरी जन्म. तुम्हाला माहित नाही का म्हणले माझा कायदा. देव म्हणला कायदा माहित नाही का माझा. काय कायदा आहे म्हणले तुमचा देवा. अहो म्हणले तुकोबारा माझा काय कायदा आहे. तुम्ही सांगताना कीर्तनात तुम्ही सांगताना अभंगात शेवटची पाळी मनुष्य जन्म. शेवटची पाळी मनुष्य जन्म. सुकलियावर मग फेरा पडे. म्हणजे हे तुम्हीच सांगता
शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर मग पुढे तुम्ही सांगता म्हणले शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. हा मनुष्य जन्म शेवटच जन्म नाही रे अनिक. आणि तो का म्हणे माझी कोणा जन्म नाही मागोता हाची जन्म पावशी हे दोन घडे रे सायाशी. अरे सहज माणुसाचा जन्म मिळायचं मग काय सोपं आहे का? 3 गोष्टी लागतात म्हणजे पाप पुण्य समान लागतं, मागचं कर्म लागतं आणि तिसरं वासना. या 3 गोष्टींनी जन्म मिळतो. ते काही सोपं आहे का? जन्म घेणे लागे वासने जसे पाप पुण्य करून ही जन्म येतो. आगा कर्मे जे उरावे ते सुखदुःखी फळा यावे ते भोगा वया यावे. ते आहे का? या 3 गोष्टी मन माणसाचा जन्म काकटाळीने आहे. पावला हा जन्म काकटाळीने आहे. म्हणले जसं आंधळ्याच्या टाळी वाजवताना कावळा हातात यावा तसा मनुष्य देह काय सहजासहजी मिळतो का? नरदेह दुर्लभ जाण तुम्ही वासुदेव वासुदेव सत्वर सच्चिदानंद तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना. आता कथा कथा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. धा 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 धा. नवीन उतारणी घ्या पाठ करून. नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना यामध्ये दुःख याठना तुम्ही आठवा मधुसूदना. मनुष्य देह प्राप्त होणं एवढी सोपी गोष्ट नाही. नरदेह दुर्लभ जाणं ही दुर्लभ गोष्ट आहे. आणि तुम्ही सांगता म्हणले शेवटचं पाळी मनुष्य जन्म आणि तुम्ही काय मागताय? जन्मजन्मी हरिदासाच्या घरी जन्म. हे ऐकून देव हसला आणि हसलेला देव बोलत असताना तुकोबारा म्हणतात देवा मला मागण्यातलं कळतं म्हणले. मला कळतं म्हणले मागण्यातलं. आणि जे आत्ता मागितले ते काय तुला काय म्हणतोय काय माणसाचा जन्म दे. मी असं नाही म्हणलो देवा. हरिदासाच्या घरी जन्माला घालताना माणसाच्या जन्माला घाला असं कुठं म्हणलो मी. संत समागमे एखादी परी संत समागमे एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. तेथे नाम राम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण कडेल भोजन उशिष्टाचे तुका बरा म्हणले देवा मी कुठं म्हणलो माणसाचा जन्म दे. अरे पक्ष्याचा पशुचा जन्म जरी दिला तरी तुझे द्वारी वशे आयशे करी. हा पशु करी तरी श्वानाचे नेमिसे तुझे द्वारी वशे आयशे करी. वृक्ष करी तरी. लगीन लावलं ना आज लग्न लावलं ना आज. हा मी फोन लावला तर मंगलाष्टकात चालल्या होत्या. हो इथे समोर घर आहे काय त्या तुळशीची राव काय साडी घालून काय असं कोण कोण आहे का कोणी आहे का त्यांचं आहे का त्यांचं कोणी हात वर करा बरं. त्यांचं कोणी आहे का? काय आडनाव आहे तुमचं? आम्ही आता पवारवाडीला संस्था टाकली बरं का. मला ते पवार लोक लय आवडतात मला. अहो काय सांगायचे राव काय देवाचा. अहो जसं ज्ञानोबारांची ओवी विषयांतर होईल सकळ तीर्थाची धुरी जे का मानता आणि पितरी आणि तया सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. लोन कीजे म्हणजे काय? लोन याचा अर्थ काय? लिंब लोन. ज्ञानोबारांची ओवी 3.5ची बरोबर ना. आपला देह सुद्धा 3.5चा शक्तीपीठ सुद्धा 3.5. पहिलं गणित होतं आउटकीच. आउट म्हणजे काय? हे आउट म्हणजे आउट झाला म्हणजे रन आउट नाही
आऊट म्हणजे 3.5. आऊट 1 आऊट. आऊट 2 हा. आऊट 2 7. एक आउट आउट बे 8 7 असतं. हा हा. 1 आऊट 1 बे 8 7 बे 8 बे आउट 7 बे आऊट 7. हा ते पाडा होता ना. आता आम्हाला काय कळते ते तुम्ही शिकला. पावकी नेमकी नाही का. आऊट 1 आऊट आणि आऊट 2 बे आऊट 7. पाडा तसाच. आऊट 1 आऊट आणि आऊट 2 7 नाही का असं. तर म्हणले आऊट किसा पाडा होता तर पूर्वी होता आता ते नाही. चला असू द्या. मग त्यात ज्ञानोबा म्हणतात लोन कीजे. मग ती 3.5 मात्रा आहे म्हणून तो लोन शब्द घातला. नाही तर शब्द काय लिंब लोन कीजे. म्हणजे जसं देवाची सेवा करता तशी आई बापाची करा नाही का. नामा म्हणे जीवे करीन लिंब लोन विटे सहित चरण. किंवा त्या माईला म्हणतात बघा कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया. उतरी ते लिंब लोन ओवाळी ते काया. कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया. मी काकड्याला जातो बर का. मी जातो. बरेच महाराज जात नाहीत म्हणून म्हणलं आपलं मी जातो. गेलो त्या माईला काय सुंदर काकडा म्हणते काय. आणि त्यात म्हणते ते अजून एक म्हणतात पंढरीच्या राया तुला दृष्ट झाली ओवाळी ती तुला रे देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी. असं भारी म्हणतात ना. असं वातावरण होतं पाठ ते नाही गात घेतलं पण म्हणतात वा 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 बरं वाटतं प्रसन्न वाटतं. ते काय गात्या व्यतिरिक्त नाही पण म्हणतात पण किती आनंद वाटतो. ते लोन कीजे म्हणजे काय लिंब लोन. जसं देवाची सेवा करतात नाही का. जशी देवाची सेवा तशी आईवडिलांची करा हे सांगायचे नाही का. हे सांगायचे. त्या संबंधानं महाराज म्हणतात की तो परमात्मा तुकोबरायांना म्हणतो की मागा तुकोबराय. आणि तुकोबरायांना देव म्हणतात मागण्यातलं कळलं पण तुकोबरा मला मागण्यातलं कळतं म्हणले महाराज. मला मागण्यातलं कळतं तुम्ही म्हणताय मागा म्हणून मागतो. हरिदासाच्या घरी मला जन्माला घाला. जन्माला हरिदासाच्या घरी घाला आणि ते हरिदासाच्या घरी जन्माला घाला आणि कोणत्याही रूपात घाला. तुळशीहून गेलो वृक्ष करी तरी तुळशीचे नेमिसे आणि तुझे द्वारी वसे आयशे करी. पवारताई तुमचं का कौतुक. तिथं का गेलो थोडा ते लिंबलवनापर्यंत का गेलो. काय त्या तुळशीची मिराज केली होती मला. ती तुळशी माता आहे तुळशी महाराणी आहे. अरे ते इस्कॉनची लोक बघा गण लावताना सुद्धा तुळशीच्या आकाराचा लावतात. विठ्ठल विठ्ठल. काय ते महात्मे जालिंदराची पत्नी ती पतिव्रता आहे ती नाही का. आणि ती वृंदा आणि ते वृंदावन आपल्याला वेळ घालायचा नाही. आता कथा सांगू मागणीचा विषय. हरिप्रिया नाही का देवाची अतिशय प्रिय अशा प्रकारची. आणि ती तुळशी माता. ती तुळशी माता आहे देवाचा तिचा विवाह केला जातो तुळशी विवाह. मला सांगायचे तुळशीची काय सुंदर सजावट केली होती. मला आनंद झाला. गावात आल्यावर समाधानच वाटलं. काय गाव प्रसन्न गाव. काय गावाची आनंदता प्रसन्नता. म्हणून तुळस करा म्हणले. तुळस करा. झाड केलं ना तरी वृक्ष करी तरी तुळशीचे निमिषे तुझे द्वारी वशी आयशी करी नाही का. पशु करी तरी श्वानाचे निमिषे तुझे तुझे संतदारीचा कुतरा नाही का. नको मोकलू दातारा देवा मला तुमच्या दारातलं कुत्र केलं तरी चालेल. व्हावे त्यांचे द्वारी श्वान याते. कारण संताच्या दारातलं कुत्र सुद्धा वाय पाड जात नाही. विठ्ठल. एक जुनी मंडळी दृष्टांत सांगायचं जाता जाता आला योगाने म्हणून सांगतो. एक राजा फेरफटका मारायला गेला आणि एक कुत्र आलं आणि कुत्र्याने राजाच्या अंगावर झडप मारली. कुत्र्याला राजा काय कळतो. कुत्र्याला माहिती हा राजा आहे. कुत्र्याला काय कळत. त्याला बांधा भरला मसोबा कळत नाही. राजा काय कळत. त्याला नवीन गाडी घेतलेली कळत नाही. हे टंगडावर केलं की जलम समर्पय आम्ही. राजा काय करतो त्याला
आणि राजावर झडप घातल्यामुळं राजा दुःखी झाला आणि राजाने घरी आला ना राजदरबारात आला सभा घेतली कशामुळं कुणामुळं कुत्र अंगावर आलं हे सभा घेतली एकही गावात कुत्र जिवंत राहता कामा नाही राजा बोले आणि पंडित होत 7-8 पंडित होत त्यातला एक पंडित म्हणला राजा अरे कुत्री मारू पण पाप लागल पाप बी लागलं नाही पाहिजे आणि कुत्री बी मेली पाहिजे राजा बरोबर होता त्याला उग राजा केला नव्हता राजा म्हणला पाप बी लागलं नाही पाहिजे आणि कुत्री बी मेली पाहिजे आहे का असा कायदा काय बघता भोसले महाराज आहे का नाही वाडा नसेल तर आपलं मी सांगतो पटतंय हा म्हणा पटतंय नाही सांगत जाऊ द्या मग नाही सांगत अहो ह्याला तर कीर्तन म्हणतात कीर्तन ह्यालाच म्हणतात कुठे गेली कीर्तनाची प्रथा अभंग कोणचा अभंगावर बोलायचं प्रमाणावर बोलायचं बोलतंय का कोणी आता श्वान याती म्हणले हो जरा ते सांगता झालं पाहिजे ना आहे का याच्या निवाडा बाया म्हणतात सकाळ आया बाया बसल्यानं म्हणतात काळा होता पण जरा अवघडच काम होत चांगला आणला होता हेरून असं ध्यानात राहिलं पाहिजे हो मी जिथं जातो तिथं ध्यान ठेवतो काहीतरी काही महिला म्हणते राहून राहून असा एवढं तरी होता असा चांगला होता महाराज असा राहून राहून एवढायचा जरा एक पंडित उभा होता तिथं अरे म्हणला असं कुठं असतं का कोत्र मेल्यावर पापच लागत राजा तिकडून म्हणत आहे मी म्हणलोय तसं कुत्र बी मेलं पाहिजे एक कुत्र नाही राहिलं पाहिजे आणि पाप नाही लागलं पाहिजे एक हुशार अग्रपतीचे पंडित होते ते उठले आणि म्हणले काचचा बंगला बांधायचा आणि त्या बंगल्यात कुत्र सोडायचं तासात कुत्र मरत आणि पाप बी नाही लागत आणि कुत्र मरत विठ्ठल एखादा स्वतःच्या मरणाने मेला लोक काय म्हणतात कुणामुळे मेला म्हणतात का एखादा खोडीने मरतो स्वतःच्या लोक काय म्हणतात त्यापला त्याच्या मरणाने मेला मग तसं कुत्र मरतो मग कसं पटलं तुम्हाला का नाही कळलं का नाही घर आरशाचं बनवायचं कशाचं आरशाचं घर तुम्ही काय गावांनी मंदिरात गेला का इकडून एक आरसा आणि मध्ये पांडुरंग तर ते पांडुरंग रुक्मिणी लांबवर असे दिसतात का नाही त्या आरशामुळं आरसा काय करतं प्रतिबिंब दाखवतं तुमच्या इकडे कसं आहे आरशात काय दिसतं का नाही आता वागाव दिसत असं तो भाग वेगळा आहे चांगल्यापणी चांगलं दिसत पण आरसा काय करत आपलं चित्र दाखवतं ना मग राजानं हा म्हणजे ह्या पंडिताचा ऐका मग काचाचं घर केलं सगळीकडून चौकोन काच आतमध्ये कुत्र सोडलं असं बोखून तासात कुत्र मारायचं का मरत होत कळलं का नाही अजून अहो याला 5Gचं कार्ड लागत आहे विठ्ठल त्या कुत्र्याला वाटायचं पुढं लय कुत्री आहेत ती कोणी नव्हती तेच होता त्याला वाटायचं लय कुत्री आहेत पण तो भोकून शिरा अशा मोकळ्या होऊन कुत्र मारायचं आता ती त्याच्या मारणाने मेलंय का कोणी मारलंय म्हणजे पाप लागत आणि कुत्र मरतय सगळी कुत्री मेली गावातली सगळी कुत्री मेली म्हणजे त्या नगरातली सगळे कुत्रे मेली एकच महाराजाचं कुत्र राहिलं होतं गावात महाराज होता आणि अट्टल महाराज त्याचा काकडा पाठ होता हरिपाठ पाठ होता मालिका पाठ होती 7 मालिका तोंड पाठ होते त्याच्या ज्ञानेश्वरी पारायण त्याच्याकडे होतं गाथा पाठ होता सगळं महाराज चांगला होता आता चांगलाच महाराज दाखवावं लागेल ना हरिदासाची घरी म्हणले हो हरिदास दाखवावं लागेल ना महाराज हरिदास होता देवाचा दास होता आणि त्याच घरचं तेवढं कुत्र राहिलं बसले महाराज हा आणि ते कुत्र राहिलं आणि ही गेली आणायला 2-4 जण
ती जी लावली होती ना कुत्रे आणायला, ते सैनिक गेले म्हणजे महाराज तुमचं कुत्र लावा. महाराज म्हणले का? म्हणजे गावातले सगळ्या कुत्र्यांना मारायचं फरमान सोडले राजाने. अरे महाराज म्हणले पाप लागत ना. पाप नाही लागत म्हणले, ते त्यांच्या मारणाने मारतात म्हणले. माझं काय झालं नाही, माझं गरीब आहे कुत्र, माझं कुत्र अद्वैत ब्रह्मज्ञानी आहे म्हणले. महाराज म्हणजे आमचं ब्रह्मज्ञानी कुत्रे आमचं नका नेऊ, नका नेऊ म्हणजे आमचं कुत्र. हे म्हणले तुमचं कसलं का असाना कायदा, म्हणजे राजाने कायदा काढलेला आहे, गावात एक बी कुत्र जिवंत राहता कामा नाही, ते कुत्र द्यावं लागत. महाराज म्हणजे थांबा, चालावलीच म्हणले. मग महाराजांनी आपलं गंधगोळी उगाळली, महाराजांनी गंधगोळी उगाळली, ते राहिला असन विधी. मग ती गंधगोळी उगाळली आणि गंध उघडून कुत्र्याला गण लावला, त्या कुत्र्याला गण लावला. महाराज रोज देवपूजा करताना स्वतःला बी गण लावायचे आणि त्या कुत्र्याला बी गण लावायचे. ते कुत्र आखा हरिपाठ ऐकुस्तवर महाराजांपुढे बसायचं, सगळे देवपूजा उस्तवर बसायचं, त्याचा नियम होता. संताच्या घरचं कुत्र होतं ते, रोज हरिनाम ऐकत होतं ते कुत्र. संताच्या घरचं कुत्र सुद्धा वाय पड जात नाही, ते दृष्टांत सांगतोय मी तुम्हाला. हा म्हणा पटतंय ना. आणि मग काय महाराजांनी त्या कुत्र्याला गण लावला विधीपूर्वक आणि न्या म्हणले. आता न्या म्हणल्यावर ते कुत्र नेलं, त्या घरात सोडलं आणि तासाभराने कुत्र शेपटीला धरून वडीत होते ना, हे कुत्र वडाय गेल्यावर ती भुकलं, भुकलं जोर. प्राधान्य विधान सगळे चकित झाले, म्हणजे सारी कुत्री मेली, हे कुत्र मेलं नाही. कस काय मेलं नाही? राज दरबारात गेले, म्हणले राजे सगळे कुत्रे मेले, हे कुत्र मात्र मेलं नाही. का मेलं नाही? मालकाला बोलावं म्हणले. त्याच्या मालक कोण? हरिदास महाराज. महाराज आले, राजा पुढे उभं केलं, म्हणजे महाराज ह्यो महाराज त्या महाराजाला म्हणतो, महाराज कुत्र कस काय मेलं नाही? तिकडून हा महाराज त्या महाराजाला म्हणतो राजाला, राजे साहेब आमचं कुत्र अद्वैत ब्रह्मज्ञानी ह्या सांगितलं होतं ना तुमच्या सैनिकांना. राजा म्हणला समजून सांगा, समजून सांगा. नाही आम्हाला असं कळत नाही. अद्वैत ब्रह्मज्ञानी म्हणजे अहो म्हणले ते असं अद्वैत ब्रह्मज्ञानी हे रोज गण लावतो म्हणले मी कुत्र्याला. मला गण लावताना त्याला बी लावतो आणि त्याला गण लावल्यावर आरसा दाखवतो. त्याच्यामुळे त्या कुत्र्याला माहिती ह्यो गण लावलेला कुत्रा नेमका कोण आहे. मी तो वासुदेव तत्वता. समजणे वाले कोई सरा का पेवर का काय सांगायला लागत नाही. आता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभाग्य संता. नाही तुझा अनेक मागुता गा हा नरहरी रामा गोविंद. हो मला सांगायचा मुद्दा, हे पुत्र ब्रह्मज्ञानी आहे, अद्वैत ब्रह्मज्ञानी आहे का? तर त्याच्या ठिकाणी द्वैत नाही का? बाकीची कुत्री पुढं कोण कुत्री आहेत म्हणून मेली, पण हे कुत्र मात्र मेलं नाही का? कारण हा पुढचा कोण आहे? मीच आहे. ही मीची जाणीव ज्या कुत्र्याला झाली ते कुत्र कधी मरत. मी ज्याला कळाला त्याला कसली बाधा होत नाही. त्याच्यामुळे संताच्या दारातलं कुत्र सुद्धा वाय पड जात नाही. तो का भाऊ खेळू खायला लागली, तो का आवाज येतोय का नाही? हा येऊ द्या, असू द्या, त्यांना बोलवा असू द्या. उद्या कोणी म्हणाय नको चैतन्य महाराजांचं कीर्तन होतं, कुत्र बी नव्हतं. असू द्या, उगा भाऊ किचा दृष्टांत चाललाय नको आहे कोणी. कुंडली कवर ज्ञानेश्वर महाराज जगत संत सोपान देव महाराज. आणि म्हणून संतदारीचा कुत्रा नको मोकल होता. देवा स्वान केलं ते त्यांच्या दारातलं, कारण संताच्या दारातलं कुत्र सुद्धा वाय पडत नाही. तू म्हणतोय मागा म्हणून मागतो. हरिदासाच्या घरी जन्माला घाल, जन्मोजन्मी घाल. मना ये इथलं तो जन्म देई, भलते कुळी भलते ठाई. अरे कोणत्याही कुळात घाल,
कोणत्याही ठिकाणी घाल, पण कोणाच्या घरी? हरिदासाच्या घरी. त्या हरिदासाच्या घरी तिथं काय होईल? म्हणजे तेथे रामनाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उचिष्टाचे. उचिष्टाचे भोजन म्हणजे तो का म्हणे? शेष सेवी नावडी वचन न मोडी. संतांनी जे बोललंय त्याच उष्ट सेवन कर. जे वेले ते संत मागे उष्टावळी पूर्वकर्मा होळी करून या. एक अभंग आहे बघा तुकोबरायांचा. आता 7 तारखेला, आज किती तारीख आहे? 4. आता 7 तारखेला अभंग तुकाराम हा एक पिक्चर येतोय, चित्रपट येतोय. बघायला जा, घरातल्या सगळ्यांना न्या, तो खूप बरा कळतील. आणि त्याच्यात त्या चित्रपटात त्यांनी ना बरं का महाराज धावले महाराज सगळ्या वारकरी साली घेतलेले, टोटल वारकरी साली. तुम्ही उद्या सकाळी युट्यूबला सर्च करा अभंग तुकाराम सॉंग. अभंग तुकाराम पिक्चर मधली गाणी लावा. आता त्याला सॉंग म्हणतात, गाणी म्हणजे अभंगच आहेत. ते नुसतं तुम्ही सॉंग टाका, गाणं टाका, बघा येतोय. जेथे जातो तेथे तो माझा सांगाती. आपला तो भूप राग टाकलेला आहे. असं सुंदर आहे. झालं विसरी हवाते धरोनी जेथे जातो तेथे तो माझा सांगा. अशा भूप राग आहे. सुंदर असं वाजवण्यात आहे. ते असं ताना माना वाटतं मला. एक सारे ग पद वगैरे ग पद पद सारे ग पद सांग पद गप्प बसा महाराज वाजायला असं गप्प बसा गप्प दसा. चांगलं वाजव. थँक्यू हा तुम्हाला. यांच्यासाठी टाळ्या वाजव जोरात. अरे 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 टाळ्या. तुम्ही वर्गणी देत नसतं वाटतं सप्त्याला. टाळ्याला एवढं खंजूस येत म्हणल्यावर. अरे तुम्ही म्हातारा माणूस आहे की यायचं कौतुक करून ती करते सेवा गावाची. टाळ्या वाजवून त्यांच्यासाठी जोरात. हे लोक नाराज आहेत का तुमच्यावर? तसं काय नाही ना. ते टाळ्या वाजवूनच कौतुक करीन. काय आता या वयात एवढ्या सुंदर असं. परवा एका पीटी मास्तरला म्हणलं, पीटी सुरदे, तो म्हणला टेस्टर आणा, काढून देतो. असं ते सुंदर वाजत. तर त्या अभंगामध्ये ना त्या पिक्चर मध्ये अशा चाली ओरिजिनल. तुम्ही संध्या सकाळ आहे का? अरे वा 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 काय चाली दिले. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची. बोलिले देवशी, बोलिले देवशी, बोलिले देवशी, बोलिले देवशी. सात भावे वर्ताया हे हे उडी उडी हा काळकरी हा. झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, झाडू. त्या चित्रपटात ही सुद्धा चाललेली आहे ना अशीच. ते मागच्या बरोबर तसेच म्हणतात. शेष उरला तो शेवू हे 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 हे. चाली दिलं त्याच्यात. तुम्ही ते खरंच ऐका. आणि हे प्रमाण का म्हणलो? झाडू संताचे मार्ग, आड राणे भरले जग,
उचिष्टाचा भाग शेष उरला तो शेव. संतांचं जे बोलणं आहे, संतांनी जे आपल्यासाठी ठेवलेलं आहे त्याचं सेवन करायचं. तुकोबरा म्हणतात, सेवी तो हा रस वाटे तो आणि का घ्या रे होऊ नका. तुका म्हणे मज धाडिले मार्ग हा सोपा सुख घ्या म्हणे. नका जाऊ आड राणी आयुष्य गरजती पुराणी. आणि पुराणांनी जे सांगितलं तेच आम्ही तुम्हाला सांगायला आलोय. म्हणून हे घ्या, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला घर पुस. लोक म्हणायचे देव न लगे, देव न लगे साठवणीचे हृदय जागे. म्हणजे आता देव ठेवायला जागा राहिली. गाडगं मडकं लेकरं बाळ बायका पोरं हे सगळं भरलंय म्हणजे, आणि तुमचा देव ठेवाय आता जागा राहिली नाही. म्हणून सांगायचा मुद्दा, शेष उरला तो शेव. का संतांच्या दारातलं व्हावं? कारण तिथं चांगलं ऐकायला भेटल. बरोबर का नाही? चांगलं ऐकायला भेटल. आणि म्हणून हरिदासाची या घरी मज उपजवा जन्मांतरी. देवा, तुला वाटत असेल मी स्वानाचं बोलतोय, मी तुळशीचं बोलतोय. एखाद्या वेळेस तुझी जर इच्छा आली तर जर मला एखाद्या नाणीतला किडा केला तरी चालेल. त्यांची नाणी होई न किडा. कोणाच्या? हरिदासाच्या. का म्हणले ते हरिदास सकाळी उठले, आंघोळीला बसले, तांब्या डोक्यावर पटला की हरिपाठ चालू करतात. वारकरी हरी 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 हरिपाठ चालू करतात, कुणी काकडा चालू करतात. आणि ते नामस्मरण केलेलं पाणी 108 मण्याची माळ, 108 तीर्थाचं स्नान, आणि ते सगळं नाणीतलं पाणी. आणि ज्या वाटेनं जात त्या नाणीतला मला किडा जरी केलं तरी तो किडा का कर, त्यांच्या नाणीचा वैन किडा का, तर त्या हरिभक्ताचं तीर्थ माझ्या अंगावर यावं. म्हणून हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. तो म्हणतोय मागा म्हणून मागितलं. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. कोणत्याही रूपामध्ये जन्माला घाल, पण त्यांच्या घरचं जन्माला घाल. आणि तिथं त्यांच्या घरी गेल्यावर माझ्या ठिकाणी नम्रता यावी. माझ्या ठिकाणी काय यावं? नम्रता. ही फार महत्वाची. का तर म्हणले महापुरे झाडे जाती आणि तेथे लवाळे राहतात. म्हणले का? नम्रता धारण करतात. पाणी आले असे राहतात, वरून पाणी जात का, वरून पाणी जात. पाणी गेल्यावर पुन्हा ज्ञानबा तुकाराम परत. आणि तहाट तहाट झाड वाकत नाही, म्हणून झाड काय होतात? आणि म्हणून नम्र झाला भूता कोंडिल्या अनंता. तसा देव लय मोठा आहे, एवढा प्रभू भावे, पण तेने संपुष्टी होय भक्ती केला तैसा पूर्वी धारावे ते इच्छा. तसा तो फार मोठा आहे, पण इथे राहतो साठविला हरी जी हृदय मंदिरी. नाही का, त्याची सरली यरधार झाला सफळ व्यापार. तो परमात्मा हृदयामध्ये राहतो त्या हरिभक्ताच्या. आणि म्हणून तो हरिभक्त कायम नम्र अशा प्रकारचा असतो. म्हणून त्याच्यासारखी नम्रता तो खूप बरा आहे म्हणतात. ती नम्रता संतांच्या ठिकाणची नम्रता माझ्या ठिकाणी यावी. मला ती नम्रता माझ्या ठिकाणी यावी. आणि ही नम्रता अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तो खूप बरा आहे म्हणतात. संतालो टांगणे संतालो टांगणे Ah
म्हणून म्हणलो. हा वा ग पदनी पद म प द प म ग ग म प म ग रे सा सगळे शुद्ध स्वर आहे बरं का. सा रे ग म पदानी सा सा नि द प म ग रे सा. माझी कुलपाची नाही माझी गोधडी झाली जुने तिला हो डायरीत केस नाही दोन आना कोणी कोण डायरीत नाही केस येते चांगले ते जुनं गाणं अहो 80% रागदारी दादा कोंडकेचं कोणचं गाणं घ्या मांड रागातलं तेवढंच सारे गम एवढंच सारे गम सारे गम सारे गम कुठं काय म्हणता राव असं सगळं ते असं सगळं 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 मांड रागातलं. कुलपाची चावी हरवली कोतवाल तुम्ही डायरीत केस नाही लिवली अशा सगळे गाणी मांड रागातली. अख्खं कोणतं गाणं घ्या त्यांनी त्या ह्याच्यात बी कसलं सुंदर केले. गेली सांगून ज्ञानेश्वरीनं माणसा बरीच मेंढर बरी सगळं राग अख्खा देऊ मांडा रागातच. काय अभ्यास असो ना. कोणाची ही झाड कोणाची हवा कोणी लावेला आकाशी दिवा हे पावना होता म्हणून सांगतोय बरं का मी. काय अभ्यास होता त्याचा त्या दादा कोंडकेचा काय अभ्यास होता म्हणायचा. कोणाची झाड कोणाची हवा आणि कोणी लावेला आकाशी दिवा हे प्रमाण संताचं. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे तुझी या सत्तेने सूर्याशी चालणे तुझी या बळे म्हणजे हे कोणी लावला आकाशी देव म्हणजे सूर्य कोणाची झाड म्या बोलवेले हे देवाने सांगितलेलं आणि ते त्यांनी मराठीत आणलेलं. काय अभ्यास लोक होती पूर्वी अभ्यास होता. आता काय अभ्यास राहिलेला ना लोकांना. पूर्वी अभ्यास होती लोक म्हणून हे चाल म्हणून संतालो टांगणी हा जातला जनाय म्हणे हा मनसी काही मागा पमगरे सा सांगायचा मुद्दा. नम्रता माझ्या ठिकाणी यावी आणि ती नम्रता माझ्या ठिकाणी येण्यासाठी संतांना लोटांगण घालता आलं पाहिजे. आपलं तसं नाही. कडक कपडे माग 100 का लफडे पण कडक कपडे आणि ते कपड्याची इस्त्री मोडू नाही म्हणून लोटांगण घालीत नाही. आपण घालतो का नाही घालत. लोटांगण घालीत नाही कपडे माळते म्हणून तुकोबारा म्हणतात तसं नाही. संता लोटांगणी जाता लाज नो